आज सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी एक सुमधुर आपण गीत गाणार आहोत। गीत नंबर 136 संपूर्ण जगा देखता आणि उपासना संगीत गीत नंबर 126। मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो। आपण गीत क्रमांक 136 संपूर्ण जगा देखता हे गाऊया। संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरिले, दयाची वार्ता सांगता लजान मानिमी। ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी जाहलो। हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय। नाही मला तो टाकणार, त्या ठाई मी निर्भय। ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो। तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणा। तो न्यायकारी मला नाहीच सोडणार। ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो। मलाही तो देवासमोर प्रेमाने पत्करेल। स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवेल। ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो। आजच्या या मननाच्या आरंभी मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब आपल्याला विनंती करणार आहे। आजच्या या सुदिन दिवसाच्या सुरुवातीला पवित्र वचनाच्या मननासाठी व आजच्या डिवोशनसाठी कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करावी। या आपण प्रार्थना करू। आमच्या स्वर्गीय दयाळू देव बापा, तुला मान महिमा गौरव देत तुझ्या नावाचा आम्ही जय जयकार करीत तुझ्या समोर येतो। तुला आम्ही वंदन करतो, नतमस्तक होऊन तुझा अधिकार आम्ही स्वीकारतो आणि आम्ही सर्वजण म्हणतो, हे परमेश्वरा, तुझं उपकार स्मरण करणं चांगलं आहे, कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे।
तुझ्या दयेमुळे आज आमचं अस्तित्व आहे. त्याचं कारण म्हणजे आमचा क्रोध, आमचा दंड आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःवर घेऊन आम्हाला सोडून मुक्ती दिली. जे जीवन आज आम्हाला मिळालं आहे हे तुझ्या दयेने आहे देव बापा. त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करीत. पुन्हा एकदा एसएच चर्चेस, एसएम ट्रस्ट व त्याच्या सर्व कारभारासाठी आम्ही तुझा धन्यवाद करीत. तुझे दास म्हणून मिळालेल्या संधीसाठी तुझे उपकार मानेत. आजचं आमचं मन आम्ही तुला सोपवितो. तुझ्या पुत्र येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्रगट झालेल्या महान सामर्थ्याबद्दल या दिवसात आम्ही चिंतन मनन करत असताना हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची जाणीव आम्हाला स्वतःला व्हावी, त्याची ओळख आम्हाला व्हावी. त्याच्या ओळखीमुळे आमच्या अस्तित्वाचं कारण आम्हाला समजावं आणि आम्ही त्याच्या प्रतिमेमध्ये रूपांतरित होत जाण्यासाठी आपल्या जीवनाचं समर्पण दररोज तुला करावं. म्हणून तू आमचं सहाय्य हो. रेव्हरंड पठारे यांना तू सहाय्य कर. त्यांच्याद्वारे येणारं तुझं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण कर. ऐकणाऱ्यांना कृती करण्यासाठी प्रेरणा देणारं तू कर. आम्ही सर्वजण तुला शरण येतो. तू आम्हाला आज सहाय्य हो, ऐकणाऱ्यांचं सुद्धा सहाय्य हो. तुला आम्ही शरण येत असताना पुन्हा एकदा तुझ्यावर आम्ही आपला विश्वास जाहीर करतो आणि तुला मान, महिमा, गौरव देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने ही आमची छोटी उपासना तू मान्य कर दे बाप्पा. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. मी थोडक्यात दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. सन्मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब येऊ शकणार नाही आहे. थोडंसं पावसाचं वातावरण आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो आणि मग आज पाऊस असल्यामुळे त्यांना इथपर्यंत येणं जमणार नव्हतं. तर मग आजचं मनन चिंतन मी घेणार आहे. तर आजच्या मननाला आपण प्रार्थनापूर्वक सुरुवात केलेलीच आहे. आजचा जो मननाचा जो शास्त्रभाग आहे तो शास्त्रभाग आपल्याला 3 ठिकाणावरून वाचायचा आहे. सर्वप्रथम मी त्याचं वाचन करतो आणि मग आपण पुढे जाऊया. आजचा जो आपला विषय आहे तो आहे कुष्ठरोग्यास बरे करणे. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या महत्त्वपूर्ण चमत्कारांकडे आपण बघत आहोत आणि हे महत्त्वपूर्ण चमत्कार बघत असताना आजचा चमत्कार कुष्ठरोग्यास बरं करणे हा आहे. यासाठी पहिला शास्त्रभाग मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आहे 8वा अध्याय व या 8व्या अध्यायामध्ये 1 ते 4 वचन. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेचच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमिलेले अर्पण वाहा. दुसरा शास्त्रभाग मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय वचन 40 ते 45. मार्क 1 40 ते 45. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व त्याला म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले, पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर. मग त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. लूकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय व यामधील वचन 12 ते 14. लूक 5 12 ते 14. पुढे असे झाले की तो एका गावी असता, पहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरिता अर्पण कर. तथापि त्याच्या विषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे. देवबाप ही वचने आशीर्वादित करो.
पहा प्रियजन हो, हे तीनही शास्त्रभाग वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नेमक्या घटना काय घडलेल्या आहेत व ह्या परिस्थितीमध्ये किंवा या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला जे महत्त्वपूर्ण दिसून येतं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांचा असलेला कळवळा. कारण बघा, येशू डोंगरावरून येत आहे आणि मग नंतर इकडं आम्ही शेवटल्या भागात बघतो की तो अरण्यामधून एकांत जाऊन प्रार्थना करीत असे. सुरुवातीला त्याने प्रार्थना केलेली आहे, चमत्कार केलेला आहे, हा चमत्कार घडलेला आहे आणि पुन्हा जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केलेली आहे. ही सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर हा कुष्ठरोगी येतो आणि मग त्याला प्रभू येशू ख्रिस्त बरा करतो. खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा कळवळा येतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला शुद्ध करून त्याला बरं करून सांगतो की हे कोणाला सांगू नको. तर त्याला सांगतो की याजकांना जाऊन दाखव, यासाठी की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे याजकांनी त्याला मान्यता द्यावी की हा शुद्ध झालेला आहे व मनुष्यामध्ये वावरण्यासाठी हा कुष्ठरोगी आता योग्य आहे. कारण की पूर्वी असं होत होतं की ज्याला कुष्ठ असे अशा कुष्ठरोग्याला लोकांमध्ये वावरण्यास मनाई असे. त्याने लोकांमध्ये बसू नये, त्याची सावलीसुद्धा पडू नये असा कडक नियम कुष्ठरोग्यांच्या बाबतीत होता व हे नेहमी समाजाच्या बाहेर अरण्यामध्ये राहणारे असे लोक होते. परंतु प्रभू त्याला शुद्ध करतो, याजकांकडे जाऊन अर्पण करायला लावतो. ह्याचा अर्थ तो पूर्णपणे शुद्ध झाला आहे ह्याची एक पावती म्हणा किंवा ह्याचं एक प्रचिती म्हणा, ती येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हे केलं. येशूने त्याला म्हटलं की हे कोणास सांगू नको, कळू देऊ नको, परंतु त्याने त्याला प्रसिद्धी दिली. त्या गोष्टी खूपच पसरत गेल्या. प्रभूने यासाठी सांगितलं की कोणास सांगू नको, कारण येशू ख्रिस्ताला अजूनही अनेक ठिकाणी सेवाकार्य करायचं होतं व ह्या प्रांतामध्ये सेवाकार्य करत असताना लोकांचे थवे गर्दीच्या गर्दी येऊन त्याला पुढे जाण्यापासून थांबवत होती व येशूला सुवार्तेचा प्रचार पुष्कळ ठिकाणी करायचा असल्यामुळे त्याने काही गोष्टी न करण्यासाठी बरं झालेल्या लोकांना सांगितल्या, परंतु त्यांनी त्या गोष्टीला अधिकच प्रसिद्धी दिली. सांगायचं तात्पर्य हे की सर्वप्रथम पहिला मुद्दा आपण बघूया की प्रभू येशू ख्रिस्ताला तुमची आणि माझी करुणा आहे किंवा तुमच्या आणि माझ्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा आहे. कारण बघा, तो व्यक्ती येतोय त्याला बघून म्हणजे तो विनंती करतो आणि विनंती केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा कळवळा आला. असं आम्हाला दोनही म्हणजे 3 शास्त्रभाग वाचले, त्यापैकी 2ही शास्त्रभागामध्ये आम्हाला हे वाचायला मिळतं की त्याला त्याचा कळवळा आला. याचा अर्थ आमचा प्रभू येशू ख्रिस्त कळवळ्याने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. मत्तई 1-4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये जो कळवळा आहे तो करुणेच्या स्वरूपामध्ये आहे आणि ही जी करुणा आहे ती अशी दिसून येते कारण तो म्हणतो, प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. याचा अर्थ सर्व जी जबाबदारी आहे किंवा सर्व जो अधिकार आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे हे त्या कुष्ठरोग्याला माहिती होतं. आज विश्वासामध्ये आपली इतकी वर्ष झाली, ख्रिस्ती जीवनामध्ये आपली इतकी वर्ष झाली, आमच्या प्रभूला आमचा कळवळा येतो, परंतु ज्या वेळेला तो म्हणतो की तुमची काय इच्छा आहे त्यावेळेला आम्ही आमच्या प्रभूला त्याचा सन्मान देतो का? प्रभू तू हे करावयास समर्थ आहे असं आपण म्हणतो का? म्हटलंच पाहिजे, कारण की आमचा प्रभू करावयास समर्थ आहे. आमच्या प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे की तो स्पर्श करतो आणि बरे होतात किंवा त्याने स्पर्श केल्यानंतर आरोग्य मिळतं. मग ही त्याची जी करुणा आहे त्याच्या करुणेला आमचा प्रतिसाद कसा आहे? कारण की आज आम्ही वेगवेगळ्या समस्या आमच्या जीवनामध्ये घेऊन चालत असतो, वेगवेगळे विचार कल्पना आमच्या मनात असतात आणि ह्या सर्व वेगळ्या कल्पना विचार ख्रिस्त आमच्या मननातून घेत असतो, आमच्या मनातून त्या काढत असतो. परंतु त्याच्या करुणेला तुमचा आणि माझा प्रतिसाद असलाच पाहिजे. एक वचन आपण वाचूया, मत्तयाचं 9वा अध्याय आणि वचन 36. मत्तई 9 आणि वचन 36. त्यात असं म्हटलेलं आहे, तेव्हा लोकसमुदायाला पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताचा कळवळा पुन्हा एक वार आम्हाला पाहायला मिळतो. कसा आहे? मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखा. बघा, एखाद्या मेंढरांचा कळप तुम्हाला दिसेल तर व त्यांचा जर मेंढपाळ त्यांच्यासोबत नसला तर ते सैरावैरा धावू लागतात, नको तिकडं जाऊ लागतात. परंतु मेंढपाळ असला की ते मेंढपाळाच्या मागे जातात व मेंढपाळ जसं त्यांना सांगतो तसं त्या कुरणामध्ये ते चरायला जात असतात किंवा रस्त्याने ज्या रस्त्याने तो घेऊन जाऊ इच्छितो त्या रस्त्याने ती मेंढरं जात असतात. आमच्या प्रभूचं मोल आपण समजून घेऊया. आमच्या प्रभूला तुमचा आणि माझा कळवळा आहे हे आपण कदापि विसरू नये.
असं मनामध्ये आणू नका की माझ्या प्रभूला माझी काळजी नाही आहे प्रियजन हो, तुमच्याबद्दल आमच्या प्रभूला काळजी आहे. त्याचं कळवळ्याचं मन बघा. कुष्ठरोग आहे जो समाजाच्या बाहेर असायचा, ज्याच्या शरीरातून रक्तस्राव किंवा घाण वाहत असे असा व्यक्ती, ज्याच्या जवळ आल्यानंतर वास येत असेल असा व्यक्ती, येशूला त्याचा कळवळा आला. आज तुमचा आणि माझा कळवळा त्याला येतो, हे आपण विसरू नये. दुसरा मुद्दा मी घेऊ इच्छितो, तो आहे मत्तयाच्या 8व्या अध्यायाच्या वचन 3 मध्ये. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक अलौकिक चमत्कार किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं एक दैवी सामर्थ्य. मी जसं आपणाला कालच म्हटलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत आपण समजून घ्या. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं सार्वभौमत्व काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं सार्वभौमत्व हे सार्वकालिक असं आहे, सदा सर्व काळचं आहे. प्रभूने त्याला स्पर्श केला आणि लागलेच तो बरा झाला. आता मला सांगा, एखाद्या कुष्ठरोगी व्यक्तीला तुम्ही आणि मी स्पर्श करू शकतो का? नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने केला. आमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही असं कदाचित कोणी म्हणू शकेल, परंतु प्रियांनो, तेवढी करुणा तर आहे ना मनामध्ये, तेवढं प्रेम तर आहे ना मनामध्ये. मदर टेरेसांचं उदाहरण आपल्याला आवर्जून या ठिकाणी लक्षात येतं. कितीतरी रोग्यांना जवळ तिने केलं, कशा जखमा होत्या, आणि अशा महिला ज्या समाजामध्ये टाकल्या गेलेल्या होत्या किंवा अतिशय वाईट घटना त्यांच्या जीवनात घडल्या होत्या, अशा महिलांना त्यांनी जवळ केलं. ग्रॅहम स्टेन यांची पण मला आठवण करावीशी वाटते, ज्यांनी कुष्ठरोग्यांसाठी इतकी मोठी सेवा केली. प्रियजन हो, ज्यांचे कान गळून पडत असत, ज्यांच्या बोटांना गळून जखमेंमधून पू येत असे किंवा घाण वास येत असे, अशांच्या शुश्रूषा करणं हे काय साधं काम नाही. प्रियजन हो, ह्याला करुणा लागते, जी करुणा ख्रिस्ताने आम्हाला शिकवली. आणि ख्रिस्ताचं जे अद्भुत सामर्थ्य आहे, ते अद्भुत सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. थोडंसं जर आपण पुढे गेले तर मत्तई 7:29 मध्ये असं वाचायला मिळतं की येशूने वादळाला शांत केलं, वादळाला धमकावलं. येशूने म्हटलं उगा राहा, आणि ते वादळ शांत झालं. येशूचं अलौकिक सामर्थ्य आहे, हे तुम्ही आणि मी कदापि विसरू नका. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अलौकिक सामर्थ्याला समजण्यासाठी त्याच्या समोर गुडघे टेकून बसा. आणि पहा, प्रार्थनेमध्ये आमचा प्रभू किती सुंदर आम्हाला उत्तरं देतो, आणि प्रार्थनेमध्ये आम्हाला किती चांगल्या गोष्टी कळून येतात. त्याचं सामर्थ्य कदापि विसरू नका. जे कोणी आजारी आहेत त्या प्रियजनांना मी सांगू इच्छितो की आमचा प्रभू इतका चांगला आहे की तो सामर्थ्याने भरलेला आहे. त्याचं सामर्थ्य इतकं चांगलं आहे की तो स्पर्श करतो आणि आरोग्य मिळतं, तो शब्द बोलतो आणि आरोग्य मिळतं. केवळ आरोग्य नाही तर सर्वतोपरी परिस्थिती बदलून टाकतो. हा जो कुष्ठरोगी होता त्याची पूर्ण परिस्थिती बदलून गेली. पूर्वी तो याजकांपासून दूर राहत असे, समाजापासून दूर राहत असे, लोकांपासून दूर राहत असे, परंतु आता तो याचकांना प्रमाण पटावं म्हणून अर्पण करायला गेलेला आहे. व अर्पण करून त्याने समाजामध्ये पुन्हा त्याची जागा मिळवली, समाजामध्ये पुन्हा त्याचं स्थान मिळवलं. आज प्रभू तुम्हाला आणि मला आपलं स्थान पुन्हा देऊ इच्छितो, आपली जागा पुन्हा नव्याने देऊ इच्छितो. समाजामध्ये आमचा प्रभू आम्हाला उंच करू इच्छितो. त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तिसरा मुद्दा आपण 8व्याच अध्यायामध्ये 4थ्या वचनात पाहू. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतः याचकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमिलेले अर्पण वहा. कोणाला प्रमाण पटावे? त्यांना, म्हणजे कोणाला? याजकांना. याचकांना जाऊन तू दाखव. आणि हे याचकांना दाखवल्यानंतर जे शुद्धीकरणाचे नियम होते ते त्यांना करायचे होते किंवा ते पूर्ण करायचे होते. आणि हे जर लेवीचा 14व्या अध्यायाच्या 1 ते 32, आता एवढी सगळी वचनं आहे 1 ते 32 पासून, ती मी आपणासमोर वाचणार नाही, परंतु लेवी 14 1 ते 32 मध्ये कुष्ठरोग्यासाठी करावयाची जी अर्पण आहे ती दिलेली आहे. आणि ही जी अर्पणं आहेत ही प्रत्येक आजारातून बरा झालेल्या व्यक्तीने करायची होती. सोबतच मत्तई 5 आणि वचन 17 हे देखील मी वाचू इच्छितो. मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 17 ते असं म्हणतं, नियमशास्त्र किंवा संदेष्टे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर हाही एक आरोप होता की हा मोशेने लिहिलेलं नियमशास्त्र मोडतो, परंतु प्रभूने स्पष्ट केलं, मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलेलो आहे.
ह्याचा अर्थ काय? की आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग आमच्या सोबत आहे, कधी न बदलणार आहे. त्रैकत्वाचा सिद्धांत पण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एका 3 व 3 1 हा सिद्धांत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आम्हाला या सर्व गोष्टींवरून पाहायला मिळतं. मग हे लक्षात ठेवा की विश्वासणाऱ्याने विश्वासाने आपलं जीवन जगावं. कुष्ठरोग हा कधी न बरा होणारा असा आजार आहे. त्याच्यावरती उपचार होतात, परंतु शरीर खंगत जातं. शरीराला पूर्णतः आरोग्य देणं एवढंच नव्हे, तर ज्या मनुष्याचं शरीर आरोग्यमय होतं, त्याचं मन, त्याचं जीवन आणि त्याचा आत्मा प्रभूसाठी तारला जातो. मग आज कोणी असं कुष्ठरोगी व्यक्ती आपल्याला दिसला तर एक लक्षात ठेवा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की त्या सामर्थ्याने कुष्ठाला सुद्धा बरं केलं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताची जी करुणा होती ती तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आलीच पाहिजे. जो कळवळा होता तो तुमचा आणि माझ्या मनात आलाच पाहिजे. कारण येशूने म्हटलं, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले का? भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला अन्न दिले का? ज्यापैकी ह्या लहानातील कोणाला केलाय ते मला केल्यासारखं आहे. मग प्रियजन हो, येशूचा कळवळा तुमच्या आणि माझ्या जीवनात घ्या. तिसरी गोष्ट आपणाला सांगू इच्छितो की येशूचा अधिकार आपण आपल्या जीवनामध्ये घ्या. प्रभू येशूचा अधिकार आजारावरती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार सृष्टी तत्वावरती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार तुमच्या आणि माझ्या जीवनावरती आहे. त्याचा अधिकार आपण स्वीकारा. त्याच्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी येतात त्या अधिकारातल्या गोष्टी आपण लक्षात घ्या. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, आज्ञाधारकपणा. त्याला सांगितलं की तू जा आणि दाखव. तो घरी गेला का? नाही, तो याचकांकडे नक्कीच गेला असणार आहे. आणि याचकांकडे जाऊन त्याने आपलं शरीर दाखवलं असणार आहे आणि मोशेने दिलेले अर्पणं त्याने वाहिलेली आहे. आणि ह्या गोष्टीमुळे याचकांनाही समजलं की प्रभू येशूमध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. या गोष्टीमुळे लोकांनाही समजलं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. ख्रिस्त आपल्यापुरता मर्यादित करून ठेवू नका. या कुष्ठरोग्याने आपल्यापुरता मर्यादित केला नाही, त्याने याचकांना दाखवलं. लोक गर्दीच्या गर्दी प्रभू येशूच्या मागे येऊ लागले. त्याने म्हटलं की कोणाला सांगू नको, ह्यासाठी की गर्दी होईल हे येशूला ठाऊक होतं. आजाराने व्याधीने पिडलेले लोक पुष्कळ आहेत हे येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि एवढे व्याधीने पिडलेले लोक एकाच वेळेला ज्या वेळेला येतात त्यावेळेला येशूला वाईट वाटलं नाही. येशूला त्यांना बरं करण्याची किंवा त्यांना सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली आणि म्हणून तो प्रार्थना करण्यासाठी एकांतामध्ये निघून गेला. वचनाच्या शेवटी आम्हाला पाहायला मिळतं. सांगायचा आणि विचार करण्याचा प्रियजन हो तत्व हेच आहे की आम्ही आमच्या प्रभूवर दृढ विश्वास ठेवावा, त्याचं आज्ञा पालन करावं, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवावा. असं अशक्य असं काय नाही आहे. कुष्ठरोगी व्यक्तीला आजारातून बरं होणं हे खूप अशक्य होतं आणि त्या काळामध्ये त्यांना समाजाच्या बाहेर ठेवलं जात असे. कारण लेवीय जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये शुद्धीकरणाचे नियम होते व हे शुद्धीकरणाचे जे नियम होते ते पुढे प्रभू येशूच्या काळामध्ये शास्त्री आणि परुषी यांनी मोशेच्या नियमशास्त्रामध्ये भर घालून अधिकचे नियम लावले व हे अधिकचे नियम लोकांना फारच किचकट असे व्हायला लागले. परंतु जे देवाचे नियम होते ते देवाचे नियम पूर्ण करणे प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण होते. येशूने ते रद्द केले का? नाही, येशूने ते पूर्ण केले. पूर्ण ह्या प्रकारे की त्याने वलांडनाची स्थापना केली. प्रभुभोजनामध्ये त्याने ते रूपांतरित केलं. अर्पिलेला जो कोकरा होता तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी झाला. प्रियांनो, तर आजच्या सकाळी कुष्ठरोग्याच्या या जीवनातून आपण हेच शिकूया. आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे, आपला त्याच्यावरती अधिकार द्या, आपला संपूर्ण जीवनाचा ताबा प्रभूच्या हातामध्ये सोपवा, आज्ञाधारकपणा करा आणि जे त्याने सांगितलं ते करत राहा. त्याची जशी करुणा होती तशी करुणा आपल्याही मनामध्ये इतरांबद्दल, दुसऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये ती करुणा आपण ठेवलीच पाहिजे. हे छोटंसं मनन दे बाप आपणा सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेला मी आपल्या मंडळीचे सन्माननीय पंच श्री राजेंद्र व्यास ब्रदरला विनंती करेन की आपल्याकडे प्रार्थना विनंत्या आहेत सगळ्यांकडे. आम्ही प्रार्थना विनंत्या लिहिलेल्या आहेत, तर तुमची काही प्रार्थना विनंती असेल तर कृपा करून आपण आदल्या दिवशी मेसेज करा किंवा फोन करून सांगा, आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. सोबतच मी सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, सर्वांच्या वतीने तुम्ही पुढे येऊन प्रार्थना करावी. ज्या विनंत्या तुमच्याकडे आहे प्रियजन हो, त्या विनंत्यासाठी तुम्ही आपल्या मनात प्रार्थना करू शकता.
आणि सोबतच आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची देखील आपण आठवण करणार आहोत. आज डॉक्टर अर्चना लवणे आणि आकाश वाघ या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो व आपणासाठी देखील प्रार्थना करण्यात येईल. संस्थेच्या सर्व कारभारासाठी, सेवा कार्यासाठी, सोबतच छानसा पाऊस आपल्याला हवा होता तो आपल्याकडे पडत आहे, त्यासाठी उपकार स्तुती देखील करूया. आणि ज्या ज्या प्रार्थना विनंत्या प्रियजनो आपल्या हातात आहे, कृपा करून आपण त्यासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. प्रेमळ आमच्या स्वर्गीय पित्या, धन्यवादित आमच्या गौरवी बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सकाळच्या समयी पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो. तुझं पवित्र आणि सत्यवचन तुझ्या दासाकरवी तू आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्या वचनाचे योग्य तू आमच्या संगती बोलला प्रभू. खरोखर तुझ्या सेवेचं एक वेगळंपण किती मोठं आहे. जे एक दया करुणेने भरलेलं तुझी सेवा, आणि ती सेवा प्रभू कुष्ठरोग्यापर्यंत देखील पोहोचली. आणि ज्या लोकांचं जीवन घरापासून, समाजापासून दूर, त्यांची शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अवस्था अगदी भयानक स्थितीमध्ये, अशा लोकांबद्दल असलेला कळवळा, आणि त्यांना प्रभू तुझ्या सामर्थ्याने, अधिकाराने त्यांना तू मुक्त केलं. जो युगानुयुग जिवंत आणि सर्वशक्तिमान प्रभू जो जिवंत आहे, जो आमच्याबरोबर आहे, जो सर्वदा आमच्या प्रार्थना ऐकतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद, स्तुती आणि महिमा प्रभू आम्ही देत आहोत. प्रभू येशू, ज्या प्रार्थना विनंती आमच्यासमोर आमच्या देशासाठी प्रथम प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आमच्या भारत देशावर विशेष रीतीने तुझी कृपादृष्टी, या देशामध्ये शांतता, ऐक्यता असावी. या देशामध्ये तुझ्या राज्यासाठी होणारं सर्व कार्य अगदी प्रभावी रीतीने आशीर्वादित व्हावं, अनेक आत्मीयांचा बचाव व्हावा, आणि प्रभू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझं वचन पोचलं जावं, हीच आमची प्रार्थना विनंती आहे. जे प्रियजन आजारी आहेत, वयोवृद्ध आहेत, रैताबाई आहे, त्या बहिणीला तू आरोग्य दे, तुझ्या दयेचा स्पर्श तिला तू कर. जे वयोवृद्ध आहे, DM पाटील, सापाबाई, आणि प्रभू आकाश वाघ, अर्चना लवणे सर, या सर्वांना तुझी कृपा पुरीव. आणि ज्यांचे वाढदिवस आहे प्रभू, अर्चना लवणे आणि आकाश वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभू त्यांना तू आशीर्वाद दे, अशी मी प्रार्थना विनंती करीत आहे. प्रभू, आमच्या संस्थेच्या सर्व सेवा कार्याबद्दल धन्यवाद देतो. शालेय शिक्षण मंडळांचा कारभार आणि इतर सर्व जे सेवा कार्य आहे ते सर्व या दिवसामध्ये आशीर्वादित कर. पुन्हा एकदा प्रभू तुझ्या दासाकरवी जे वचन पोहोचवलं गेलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि या वचनाच्याद्वारे तू अनेकांना तू आशीर्वाद देणार आहे म्हणून धन्यवाद आणि स्तुती करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू व त्यानंतर सन्माननीय रेव्हरंड LP ओळीपाळ साहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे आसरून सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, ज्याने ऑनलाईनमध्ये वचन ऐकलं त्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्याबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन.
ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी देखील 10 वाजता आपण मनन चिंतनासाठी चर्चमध्ये ऑनलाईन जमणार आहोत आणि उद्याचं मनन जे आहे ते रेव्हरंड लाजरस वळीपाळ साहेब यांच्याकडे असेल. उद्या शताधिपतीच्या चाकराला बरे करणे याबद्दल आपण मनन ऐकणार आहोत. सर्वांना सलाम.